सोलापूर शहरातील वाढतं तापमान लक्षात घेऊन सोलापूर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने बीट टू हीट हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी बीट द हीट हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश उष्माघात, निर्जलीकरण आणि उष्णतेशी संबंधित आजारांचे प्रतिबंध, लवकर निदान आणि तातडीचे उपचार सुनिश्चित करणं हा आहे। सर्व आरोग्य सेवा केंद्रांमध्ये अर्थात महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये उष्णतेशी संबंधित आजारांबाबत जनजागृती, समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। या उन्हाळ्यात आरोग्य केंद्रांमध्ये ORS सावलीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे, असं आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सांगितलं। कडक उन्हाच्या त्रासापासून बचावासाठी सोलापूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे। ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, गर्भवती महिला, दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण यांनी शक्यतो कामानिमित्त सकाळी बाहेर पडावं। इतर वेळी घराबाहेर पडताना सावलीसाठी छत्री, गमजा, स्कार्फ आदींचा वापर करावा। वीटभट्टी, साखर कारखाने आणि इतर उच्च तापमान संबंधित काम करणारे कामगार यांनी विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे। नागरिकांनी पक्षी आणि प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी। नागरिकांनी प्राकृतिक शीतपेये, कोकम सरबत, लिंबू पाणी आदींचं सेवन करावं। शक्यतो बर्फ आणि बर्फापासून बनवलेल्या पदार्थांचं सेवन टाळावं, असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी केलं। उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या नागरिकांनी स्वतःची विशेष दक्षता घ्यावी। उष्माघाताची लक्षणं चक्कर येणं, डोकेदुखी, उलटी, अशक्तपणा याकडे दुर्लक्ष करू नका आणि आजारी वाटत असताना स्वतः औषधं घेणं टाळा। त्वरित जवळच्या UPHC, UHWC, HBT महानगरपालिका दवाखान्याला भेट देऊन वैद्यकीय सल्ला घ्या, असं आवाहन देखील आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी केलं।